ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीराम कृष्णार्पणमस्तु। आज इसवी सनाप्रमाणे नवीन वर्ष आहे. प्रथम दिवस आहे 1 जानेवारी आणि आजच्या दिवशी रामकृष्ण विवेकानंद भावधारेमध्ये कल्पतरू दिवस म्हणून मानला जातो. ही घटना काशीपूरच्या उद्यानात घडली होती आणि याची सविस्तर माहिती भावधारेच्या सर्व भक्तांना माहिती आहे. श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये याचं बरंच विस्तृत वर्णन आहे. श्रीरामकृष्ण आणि श्रीरामकृष्णाचा दिव्यभाव आणि नरेंद्रनाथ या भागामध्ये कलकत्त्याच्या उत्तरेला हे उद्यान आहे. आज ते स्मृतीस्थळ म्हणून तिथे मठ आहे, रामकृष्ण मठ आहे काशीपूरचा, जिथे श्रीरामकृष्ण त्यांच्या शेवटच्या आजारामध्ये राहत होते आणि त्यांची सेवा करण्यासाठी सगळे युवक भक्त आणि ज्येष्ठ भक्त स्वतःला त्यांनी समर्पित केलं होतं श्रीरामकृष्णांच्या सेवेसाठी. त्यांची तब्येत खालावत होती आणि आजच्या दिवशी थोडं बरं वाटत होतं. त्यामुळे ते त्यांच्या निवासस्थानापासून खोली त्यांची पहिल्या मजल्यावर होती. खालच्या मजल्यावर ते आले आणि बगीचात फिरताना जे मुख्य द्वार आहे मठाचं, आजच्या मठाचं, तिथपर्यंत जाते. मधल्या स्थानामध्ये आता ते स्थान नक्की काय आहे याची माहीत नाही, परंतु अंदाजाने सगळ्यांनाच माहिती आहे. जे वर्णन आहे त्याप्रमाणे जिथे रस्ता वळतो त्या ठिकाणी श्रीरामकृष्णांचे काही गृहस्थ भक्त, गिरीश बाबू वगैरे बसले होते. सुट्टीचा दिवस होता. त्या काळामध्ये 1 जानेवारीला वर्ष प्रारंभ झाल्याची सुट्टी असायची. तर श्रीरामकृष्ण येतात आहे हे बघून गिरीश बाबू आणि इतर भक्त उभे झाले आणि त्यांनी त्यांना प्रणाम केला. आणि आज श्रीरामकृष्ण थोडे बरे आहेत, खाली आले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला. तर ते विचारलं अचानक श्रीरामकृष्णांनी गिरीश बाबूंना, तुम्ही असं काय बघितलं आहे की ज्याला त्याला सांगत सुटता की अवतार आहेत म्हणून? तर अचानक प्रश्न विचारल्यानंतरसुद्धा मुळीसुद्धा न गांगरता गिरीश बाबू म्हणाले की व्यास आणि वाल्मिकीसुद्धा जे सांगू शकले नाही ते माझा एक साधारण बापडा, मी काय सांगू शकणार की नाही. असं म्हटल्याबरोबर श्रीरामकृष्णांचं भावांतर झालं. ते समाधी अवस्थेत गेले आणि नंतर मग त्यांनी प्रत्येकाला आशीर्वाद दिला. तुम्हाला चैतन्य होईल, तुम्हार चैतन्य हो. आणि प्रत्येकाच्या छातीला त्यांनी स्पर्श केला आणि प्रत्येकाला ते चैतन्य प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद व्हायला लागला. आणि मग एका मागे एक सगळ्यांनाच त्यांनी छातीला स्पर्श केला. अशी ती घटना आहे.
अगदी थोडक्यामध्ये अशी ही घटना आहे. त्याचं वर्णन बरंचसं सविस्तरपणे आपल्याला श्रीरामकृष्ण लीला प्रसंगामध्ये वाचायला मिळतं. ते वाचायला हवं. तर आपण आणि सगळ्या भारतभर सगळेच केंद्र रामकृष्ण मठ आणि मिशनचे हा दिवस कल्पतरू दिवस म्हणून साजरा करतात. जणू काही रामकृष्ण त्या दिवशी कल्पतरू झाले होते. कल्पतरू म्हणजे तरू म्हणजे वृक्ष, आणि कल्पतरू म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. आपल्या मनामध्ये बऱ्याचशा इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होणं आपल्याला खूप आवश्यक वाटत असतं, आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, खूप प्रयत्न करतो आणि मेहनत पण करतो, परिश्रम करतो, आणि मग त्यातल्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. मग आपल्याला खूप आनंद होतो. आपण ज्याप्रमाणे कल्पना केली त्याप्रमाणे जर घडलं तर आपल्याला आनंद होतो. म्हणून त्याला म्हणतात कल्पवृक्ष. त्याच्या झाडाखाली ही कल्पना म्हणा जे काय असेल ते आहे. तर इथे श्रीरामकृष्णांनी अपेक्षा नसताना, कल्पना नसताना, कोणीही मागितलं नसताना, याचना केली नसताना सुद्धा श्रीरामकृष्णांना ते अंतःप्रेरणा झाली. भक्तांप्रती त्यांची जी करुणा आहे, प्रेम आहे, ते बाहेर आलं, उफाळून आलं, आणि त्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तपणे प्रत्येकाला आशीर्वाद दिला. अशी ती घटना आहे. आणि त्यानिमित्त आज कल्पतरू दिवस म्हणून काशीपूरला खूप गर्दी असते. आम्ही ज्यावेळी बेलूर मठला होतो त्यावेळी काशीपूरला आमचे स्वयंसेवक म्हणून तिथे प्रत्येकाला, कारण खूप लोक लागत असतात व्यवस्था बघायला, त्यांची आमची नियुक्ती व्हायची. अगदी पहाटेपासून लोक यायचे. बेलूर मठमधनं अगदी जवळपास मध्यरात्रीच नौकेने काशीपूरच्या घाटावर जायचं आणि तिथून मग पायी चालत जायचं, आणि मग श्रीरामकृष्ण खोलीमध्ये लोकांनी पुढे जावं लवकर, कारण हजारो लोक रांगेत उभे आहेत आणि इतक्या लोकांना दर्शन होणं, प्रत्येकजणच रांगेत उभा आहे. 2-4 किलोमीटरच्या रांगा त्या वरानगर बाजारच्या तो मुख्य रस्ता जो आहे त्यावर असायच्या. त्या दिवशी कार्यक्रम पण असतो, दिवसभर कार्यक्रम असतो, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात मंचावरचे. तर इतक्या लोकांना दर्शन मग तिथे थांबवून लोकांना सांगायचं, वळवायचं. त्यांच्या मंदिरामध्ये पूजा वगैरे पण असते, त्यावेळची मोठा कार्यक्रम असतो. तर आणि बेलूर मठमध्ये पण खूप गर्दी असते त्या दिवशी. दोन्ही ठिकाणी खूप कार्यक्रम असतात, सगळ्याच आश्रमांमध्ये असते. पण सगळ्यात महत्त्वाची जागा त्या दिवशी काशीपूरचं उद्यान, कारण त्या दिवशी घटना घडली होती. रामकृष्णांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला होता, न मागता आशीर्वाद दिला होता. आता ही सगळी भक्तमंडळी होती आलेली. त्या दिवशी रविवारची सुट्टी होती, रविवारची म्हणजे 1 जानेवारीची सुट्टी होती. आणि काय आपल्याला नक्की सांगता येत नाही, तरी 30 लोक असतील. त्या वर्णनावरून आपण अंदाज करू शकतो 30-40 लोक तिथे असतील. तर हे 30-40 लोक आणि काही युवक भक्त होते, ते पण सेवा करत होते. असं वर्णन आहे की रामकृष्ण खाली आले म्हणून लाटू महाराज, शारदानंद महाराज सगळे पटकन खोली नीट करायला लागले, अंथरूण वगैरे उन्हात घालायला लागले वगैरे, की जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत सगळं, कारण खोलीत असताना ह्या सगळ्या गोष्टी करायला अवघड असतात, करत होते. आणि त्यावेळी त्यांनी वरतून बघितलं की काहीतरी चालू आहे इकडे खाली, बराच काहीतरी. लोक अगदी अतिउत्साहित झालेले आहे आणि सगळेजण फुलं उधळतात आहे, रामकृष्ण देव की जय असं म्हणतात आहे, असं काहीतरी चालू आहे.
त्याला तितकं काही समजलं नाही इतक्या दूरवरनं, पण लक्षात आलं की श्रीरामकृष्णांनी सगळ्यांवर कृपा केली. आशीर्वाद जसं ते नेहमी करत असत त्याप्रमाणे असं काहीतरी होत आहे असं त्यांना वाटलं. ते काही खाली आले नाही. तरी तुम्ही का खाली आले नाही? म्हणजे आमचं काम सोडून कशाला खाली जायचं, तुम्हाला आशीर्वाद मिळाला असता. आणि त्यांचे आशीर्वाद तर आमच्याकडे आहेच नेहमी, आम्हाला त्यासाठी मुद्दामून काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही की नाही. जसं आपोआपच वारसाने मिळत असतं ते सगळं आमच्याकडे आहे. आमच्यावर रामकृष्णाची कृपा आहेच, आम्हाला विशेष काही त्यासाठी मुद्दामून काही खाली जाऊन आशीर्वाद घ्यायची गरज नाही. असं पण त्यातमध्ये शारदानंद महाराजांनी वर्णन केलं आहे. तर हे कल्पतरू होऊन न मागता त्याला करुणावश होऊन प्रेमाने भक्तीने भक्तांवर कृपा केली, ती अनुकंपा. त्याला भगवद्गीतेमध्ये अनुकंपा म्हटलेलं आहे, ग्रेस, कृपा. तेषामेवानुकंपार्थम, मी माझ्या भक्तांवर अनुकंपा करतो, कृपा करतो. म्हणजे आतून जसं भक्त म्हणजे काय, भक्त म्हणजे ती स्वाभाविक अवस्था असते, सहज असते. सहजपणे देवावर तो प्रेम करतो. नाही, त्याला शिकवावं लागत नाही, तो शिकून आला असतो, सगळं ते आलं असतं ते. नाही, त्याची ती अशी अवस्था निर्माण झाली असते की आपोआप तो देवावर प्रेम करतो, देवाला आपलं मानतो. तसंच देव पण भक्ताला आपलं मानतो. जसं आपलं हे जग नाते असतात व्यवहारातले, ते प्रेम भक्ती त्याला तुम्ही नाव देऊ शकता, तुम्हाला आवडेल ते. पण त्यामध्ये सहजता असते, ती आपोआप निर्माण झालेली बाब असते की आपोआपपणे त्याला वाटत असतं की याच्यासाठी काहीतरी करावं, त्याला वाटत असतं याच्यासाठी काहीतरी करावं, आहे की नाही. आणि ते अतिशय उत्साहाने आणि प्रेमाने मनुष्य करत असतो, पार पडत असतो. तिथे कुठेही काही आग्रह नसतो, जबरदस्ती नसते, जोर जबरदस्ती नसते. तसंच भक्तांनी त्या दिवशीची घटना आपण घेतली तर ज्याप्रमाणे गिरीशबाबांनी अगदी उत्स्फूर्तपणे म्हटलं की व्यास आणि वाल्मिकी काय वर्णन करू शकले नाही, मी माझा बापडा काय करणार. ते तसे नाटककार होते आणि अतिशय टॅलेंटेड होते, प्रतिभाशाली होते. पण त्यांनी त्या भावनेतून म्हटलं नाही, त्यांना जे मनातून आलं ते म्हटलं. आणि ते खरोखरच प्रामाणिकपणे होतं, अतिविश्वासानं. जसं श्रीरामकृष्ण म्हणायचे, गिरीशबाबांचा विश्वास 16 आणे आणि आणखी 4 आणे असायचा, म्हणजे अतिशय पक्का आणि पूर्ण विश्वास होता. तर त्या विश्वासातून गेल्यामुळे श्रीरामकृष्णांच्या आत जो भाव होता की आपल्या माणसाचं कल्याण व्हावं, उद्धार व्हावा. अहम समुद्धरता तेषाम मृत्यूसंसार सागरात भवामी नचिरात पार्थ. मी त्यांचा उद्धार करता होणार. तेषाम अहम, मी उद्धार करता होणार. कशातून? मृत्यूसंसार सागरात. हा संसार सागर आहे, अवाढव्य, अपार, अपरंपार आहे. मी त्यातून त्याचा उद्धार करणार. आता कृष्णाला कोणी उद्धार करायला सांगितलं नाही, तो अहम उद्धार मी करेल. माझी खुशी आहे, माझा आनंद आहे तो. इमिजिएटली भवामी क्रियापद आहे. न चिरात पार्थ, अचिरात पार्थ, म्हणजे मुळीच वेळ लावणार नाही मी, ताबडतोब. आपल्याला ते तर दिसतंय की नाही, कोणी काही मागितलं नाही, काही सांगितलं नाही, आपोआप घडलेली घटना आहे. अतिशय सहज घडलेली घटना आहे आणि त्याचं ते महत्त्व आहे की नाही. आणि त्यावेळी श्रीरामकृष्ण खूप आजारी होते, अतिशय आजारी होते. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांची महासमाधी झाली, काही महिन्यांनीच. ही घटना जानेवारीची आणि ऑगस्टच्या वेळी ते गेले. तर एवढ्या आजारपणामध्ये असूनसुद्धा त्यांचं ते वर्णन वाचतो श्रीरामकृष्ण वचनामृतांमध्ये की शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची जी आध्यात्मिकता जी होती, ती चेतना होती, ती किती वाढली होती. त्यांचे ते वर्णन आहेत
इतक्या आजारापणामध्ये त्यांना बोलता येत नव्हतं, तरी पण ते त्यांचे जे दर्शन आहेत त्यांना जे दिसतं आहे ते तिचं वर्णन फार सुंदर आहे. आपल्याला आज वेळ नाही ते सांगायला, पण ते अगदी दिसं किती उच्च अवस्थामध्ये ते नेहमी असायचे. त्या उच्च अवस्थेमधून त्यांनी दिलेले ते आशीर्वाद आहे की नाही, हे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचलेत, भक्तांपर्यंत पोचलेत की नाही. ते आशीर्वाद घेऊनच नंतर या सगळ्यांनी रामकृष्ण संघ निर्माण केला की नाही. श्रीरामकृष्णाचं जे कार्य होतं की असं काहीतरी कार्य व्हावं आणि नंतर ते विस्तारित व्हावं. आज आपण बघतो की खूप मोठं विस्तारित झालं आहे. ती सगळी संकल्पना ती श्रीरामकृष्णांची आहे, मूळ संकल्पना की नाही. की हा जो अध्यात्माचा भाव आहे, चेतना आहे, आध्यात्मिक चेतना, ही मनुष्य विसरलेला आहे, त्याला काहीच जाणीव नाही, ते झोपलेलं आहे, अचेतन आहे, त्याला त्याची काही पर्वा नाही आहे आणि हे स्वाभाविक आहे, तसंच घडत असतं. पण ज्यांमध्ये काही आहे, काही थोडे लोक आहेत त्यांच्यामध्ये ही चेतना व्हावी आणि अधिकाधिक लोकांमध्ये ती प्रसृत व्हावी, पसरावी. आणि अवताराचं तेच कार्य असतं, अवतारी पुरुषांचं तेच कार्य असतं की आपल्यातला जो अधर्म आहे तो नाहीसा व्हावा, धर्म आपल्यामध्ये रुजावा, अशा प्रकारे धर्माची संस्थापना व्हावी. सर्व धर्मसंस्थापनार्थाय अवतारे संभवामी होतात, म्हणजे आपल्यामध्ये अवतरतात, आपल्यामध्ये येतात. त्यामुळे हा नंतरचा भाग दिसतो आपल्याला की हा आज दिसतो आहे जो आणि पुढे आणखी अनेक काळ चालणार. त्याच्यामागे श्रीरामकृष्णांची ती आध्यात्मिक बल आहे, प्रेरणा आहे. त्या आध्यात्मिक बलाशिवाय, प्रेरणेशिवाय मोठी मोठी कामं होत नसतात आणि झाल्यानंतर ती टिकत नाहीत आणि काही काळ टिकली तरी बऱ्याच काळपर्यंत राहत नाही की नाही. कालो जगद्भक्षक, काळ हा सगळं खाऊन टाकतो, म्हणून काळाला नमस्कार करतात, कालाय तस्मै नमः. पण ती अवतारांची कार्य जी असतात ती तशी शेकडो वर्ष टिकत असतात. म्हणून तो आशीर्वाद जो आहे, तुम्हाला चैतन्य व्हावं की नाही, आपल्याला चैतन्य व्हायला पाहिजे त्याची पण कल्पना नाही आहे. त्यांना आनंद खूप झाला सगळ्या भक्तांना, सगळे आनंदाने उड्या मारायला लागले, नाचायला लागले, काहीतरी वेळासारखे हसायला लागले. हा आनंद कसा आहे, हा त्या ब्रह्मसंस्पर्शाचा आहे. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते, गीता म्हणते. हा अनायास, सुखेन म्हणजे अनायास, तुम्ही काही प्रयत्न केला नाही. हा ब्रह्मसंस्पर्श झाल्यानंतर अत्यंतम सुखमश्नुते, अत्यंत सुखाची माणसाला प्राप्ती होते, ज्याची तू कल्पनाही करू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडली गोष्ट आहे ती. त्याला अत्यंत आनंद होतो. श्रीरामकृष्ण केलं काय, त्यांनी फक्त स्पर्श केला छातीला. एक दोघांना नाही केलं, तुझा आज राहू दे, आता नाही पुढे बघू म्हणून. नंतर त्यांना जर ते हाजरा वगैरे होते. स्वामी विवेकानंदांनी बराच हट्ट धरला, ती वेगळी घटना आहे, पुन्हा त्याला नंतर दिलं वगैरे. परंतु बहुतेक सगळे जे आले तिथे त्यांच्या छातीला स्पर्श करून त्यांच्यातलं जे चैतन्य आहे, आपल्या हृदयामध्ये जे ब्रह्म आहे, त्याला त्यांनी काय सच्चिदानंद ब्रह्म आहे, ते चेतनत्व आहे, ते सुखत्व आहे. तर ते नुसत्या स्पर्शाने जरी जागं झालं आणि त्याचं अति आनंद, अत्यंतम सुखमश्नुते, अत्यंत सुखाची त्यांना अनुभूती झाली सगळ्या भक्तांना. म्हणजे असं काहीतरी असतं. जसं स्वामीजी म्हणतात, जसं एक फूल आपण दुसऱ्याला देतो तसं हा आध्यात्मिक अनुभव असतो, तो देता येऊ शकतो आणि घेता पण येऊ शकतो. त्या दिवशीच्या या घटनेमधनं आपल्याला श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये ही सनातन वैदिक धर्माने सांगितलेली गोष्ट आहे ती आपल्याला सिद्ध होते. स्वामी विवेकानंदांनी सनातन वैदिक धर्माचं वैशिष्ट्य सांगितलं आहे, सगळ्या धर्मांची वैशिष्ट्य सांगितली आहेत. त्यांचा तो युनिव्हर्सल रिलिजन म्हणून मोठा छान हे आहे,
व्याख्यान आहे त्यामध्ये आहे. प्रत्येक धर्माचं वैशिष्ट्य आहे. जेवढे काही ख्यातप्राप्त धर्म आहे, सनातन धर्माचं वैशिष्ट्य आहे की ते अनुभूती, की तो अनुभव आहे आणि अनुभव तो घ्यायला हवा. आत्मावारे द्रष्टव्य, आत्म्याचं दर्शन व्हायला हवं, आत्म्याचं आपल्याला अनुभूती व्हायला हवी, आत्म्याचा अनुभव व्हायला हवा. हे अनुभव श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये आपण नेहमी बघतो. नाही, आपल्याकडे दोन प्रकारच्या इच्छा असतात. एक लौकिक असतात आणि अलौकिक असतात. काही भौतिक असतात आणि अभौतिक असतात. आणि त्याला अभ्युदय आणि निःश्रेष म्हणतात शास्त्रामध्ये. अभ्युदय म्हणजे लौकिक उत्कर्ष असतो. तो लौकिक उत्कर्ष प्रत्येकजण त्याच्या मागे लागलेला असतो. अगदी तो स्वतःला झोकून देतो आणि लवकरात लवकर जितकी जास्ती उंची गाठता येईल तितकी उंची गाठण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. पण दुसरी बाब जी आहे ती त्याच्या अनंतपटीने श्रेष्ठ आहे, तो पूर्णपणे विसरून जातो. म्हणून श्रीरामकृष्णांच्या भक्त मंडळीमध्ये कमीत कमी ही बाब तरी आहे की आपल्याला देवाचं दर्शन झालं पाहिजे. श्रीरामकृष्ण सांगतात की मनुष्य जीवनाचं लक्ष आहे ईश्वर दर्शन. वारंवार सांगतात ते, उद्दिष्टच आपलं ते आहे. आता सगळं जग तर विसरून गेलं, कोणी त्याचा काही विचार करत नाही आणि ते फार स्वाभाविक आहे. विसरून जाणं हे काही फार म्हणजे त्याची काही निंदा करण्यासारखी बाब नाही आहे, कारण ते स्वाभाविक आहे. त्यालाच माया म्हणतात. मम माया दुरत्यया. आणि त्याला काही आपल्या साधारण माणसाला उल्लंघन करता येत नाही. ते आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे. नाही, परंतु आपल्याला एक करता येतं की देवावर प्रेम करता येतं. जसं त्या सगळ्या भक्तांनी त्या काळी 1886 साली ही घडलेली घटना आहे. 1 जानेवारी काही कारण नसताना श्रीरामकृष्ण एक कोणीतरी होते, हजारो व्यक्तींपैकी एक होते, पण ते काही शिकलेले नव्हते. म्हणजे सगळ्या लौकिक गोष्टींच्या त्यांच्याकडे पैसावरच होता. काही घर होतं, काही प्रॉपर्टी तर काहीच नव्हतं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे होतं काय? त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, ती म्हणजे आध्यात्मिक संपदा. आणि ती इतकी होती की त्या सगळ्यांना ते वाटू शकले. आणि त्यांच्याकडे आहे याची जाणीव सगळ्यांना झाली. ते राहत होते दक्षिणेश्वरला, अगदी अति उत्तरेकडे, कलकत्ता दक्षिणेकडे आहे. इतक्या दूर लोक यायचे, तरुण यायचे, वयस्क यायचे, स्त्री यायचे, पुरुष यायचे. सगळं कशासाठी येत होते? त्यांना बाकीचं काही मिळणार, जसं जसं प्रसाद मिळाला असता. श्रीरामकृष्णांकडे प्रसाद असायचा काली मातेच्या मंदिरातला. पण आध्यात्मिक संपदा घेण्यासाठी इतक्या दूरदूर लोक कष्ट करून, वेळ करून नौकेने यायचे, रस्त्याने यायचे, गाडी घोडे करून यायचे. म्हणजे त्यांच्या जे यायचे त्यांच्यामध्ये आहे काय ते स्पष्ट नसेल कदाचित, पण ती प्रेरणा होती. आणि त्यानंतर 1886 नंतर आज 2025चा पहिला दिवस आहे. आजपर्यंत आपण काय पडतो? त्याच प्रेरणेने आजचा भक्तसुद्धा त्यांच्याकडे आलेला आहे. आणि त्यांची तीच अपेक्षा आहे की श्रीरामकृष्णांनी आमच्यावर कृपा करावी, अनुकंपा करावी. आणि जेणेकरून आम्ही कसेही का असो ना, आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आहोत. पण ज्या प्रकारे जगातले सगळे लोक पूर्णपणे विसरून जातात तसे पूर्णपणे विसरून गेलेलो नाही. काही कुठेतरी आपल्याकडे एक छोटीशी पंटी हृदयामध्ये तेवत आहे आणि आपल्याला थोडी जाणीव आहे की काय या भवसागरातून पार व्हायला पाहिजे. मृत्यू संसार सागरात आणि त्यातून तरुण जायला पाहिजे. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत तरुण जायला पाहिजे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की ज्याचा शेवटचा जन्म आहे तो इकडे येईलच. इकडे म्हणजे या भावाकडे येईलच, त्यांच्याकडे येईलच. सगुण निर्गुण जे काय असेल ते की नाही सगळीकडे तो इथे येईलच. म्हणून आजच्या दिवशी रामकृष्ण भावधारेच्या भक्तांनी आणि श्रीरामकृष्णांनी जसं जीवन जगून दाखवलं त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते म्हणतात मी 16ने केलं, मी साचा तयार केला आहे. तुम्ही आपापली जीवनं त्यात टाकून तयार करून घ्या. साच्यामध्ये आपण जशा गोष्टी
एकाच आकाराचे निघतात की नाही, जशा हव्यात तशा निघतात. त्याप्रमाणे मी 16 आणे केलं आहे, तुम्ही 1 आणा केला, 1 पैसा करा. मग ते 2 बाबी आहेत. आपण प्रयत्न करणं, नेहमी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे की नाही, कारण त्याच्यामुळे भक्ती वाढते. प्रतिक्षण वर्धमानम, प्रतिक्षणाला तुमचं प्रेम वाढायला पाहिजे. याचं महत्त्व तुम्हाला जाणवायला पाहिजे. जे काही तुम्ही करता, साधना, उपासना, पूजा पाठ, ते खूप करायला पाहिजे, अवश्य करायला पाहिजे. पण त्यानंतर दुसरी बाजू म्हणजे हे सगळं करताना आपण भगवंताच्या कृपेसाठी करतो. त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपा, त्यांची अनुकंपा आपल्याला लाभावी. आपली योग्यता नसतानासुद्धा आपल्याला लाभावी, कारण तो आपल्याला, आपण जोडल्यानंतर तो आपला वारसा हक्क असतो. नुसतं जोडल्यामुळे आपण त्याला प्राप्त म्हणतो, कृपा प्राप्त होतो. आणि तेही जी घटना घडली त्या दिवशी, त्याचं तेच महत्त्व आहे नाही. जे सगळे तिथे होते ते काही अतिसामान्य होते. आध्यात्मिक अनुभवाच्या दृष्टीने ते अतिसामान्य होते. गिरीश बाबू काय तुम्हाला माहीतच आहे की नाही. प्रत्येकजण तसाच होता, थोडं कमी थोडं जास्त आहे की नाही. परंतु त्यांच्यामध्ये एक होतं की श्रीरामकृष्णांना त्यांचे चरणांचा आश्रय घ्यायचा की नाही. त्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यानंतर आपला हा जो परलोक आहे, हा परलोक नक्कीच साध्य होईल की नाही. आपल्याला परलोकाची काही कल्पना नसते, असेल त्याची आपलं काही देणंघण नाही आहे. पण आपल्याला देणंघण नाही आहे, पण तसं आहे तो. हे महापुरुषांना, संतांना की नाही, ऋषींना माहीत होतं. तुम्हाला माहीत नाही, त्यांना माहीत होतं. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला बरेचसे उपाय दिलेले आहेत की जेणेकरून माणसाने इथं हा रस्ता चुकू नये, रस्त्यावर चालत राहावं. आणि अर्थातच आपली मुख्य प्रेरणा, मुख्य इच्छा अभ्युदयाची आहे. लौकिक उत्कर्ष, भौतिक उत्कर्ष हीच अतिप्रबल अशी प्रेरणा आपल्या मनामध्ये आहे. आणि परलोक वगैरे असेल तर असेल. मग अशा आपल्यासारख्या लोकांना, तुमच्या आमच्यासारख्यांना मग काय उपाय आहे की नाही. मग त्यासाठीच अवतार पुरुष या इथे येतात. आणि तुमची जरी ही नसली प्रेरणा नसली, अशी तीव्र इच्छा नसली, ते वैराग्य नसलं, तो विवेक नसला, तरी तुम्हाला भगवंत देतो, कृपा देतो, वरदहस्त आपल्या डोक्यावर ठेवतो आणि आपला उद्धार करतो. असं आपण एक थोडक्यामध्ये आजच्या दिवसाच्या घटनेचं थोडं हे केलं, विश्लेषण केलं किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. किंवा हे कथामृतम जे आहे, जितकं आपण करू तितका आपला उद्धार होईल की नाही. भगवद्गीता म्हणते की देहम त्यक्त्वा पुनर्जन्म न येती माम येती. जेव्हा आपला देह जाईल आहे तेव्हा माझं चरित्र आणि माझं जे कथा आहे, मेसेज आहे, तो वाचला तर माणसाचा पुनर्जन्म होणार नाही देहत्याग झाल्यानंतर, तर तो मलाच येऊन मिळेल आहे. आपण श्रीरामकृष्णांच्या चरणी आपण प्रार्थना करूया, त्यांना आपण शरण जाऊया आणि त्यांना आपण सांगूया की आमच्या ह्या जीवनप्रवासामध्ये छोट्या मोठ्या त्यांनी आमच्याकडे बघावं आणि आमचा उद्धार करावा. जन्ममरणाच्या फेऱ्यातून आमची सुटका करावी, आम्हाला मुक्त करावं. आणि जसं म्हटलं आहे माम येती शब्दाचा अर्थ आहे भगवंताशी एकरूप होणं, पुनर्जन्म न येती. आपण अव्यक्तातून आलेलो आहोत, अव्यक्तात जाणार आहोत. गीता म्हणते की आपण अव्यक्तातून आलो आहे, व्यक्तमध्य आणि भारत. अर्जुना, फक्त आपण व्यक्त आत्ता आहे, मध्यमध्ये हे मध्य आहे. आयुष्य म्हणजे मध्यावर आहोत आपण. आधी काय होतं, सगळं अव्यक्त होतं, काहीच माहीत नाही आपल्याला. पुढे अतीत काय आहे तेही अव्यक्तच आहे, फक्त मध्ये व्यक्त आहे. इथे आपल्याला फक्त
माहीत आहे हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, मी कोण आहे. बाकी आपली ओळख आणि परिचय काहीच नाही आहे. अलीकडे नाही आणि पलीकडे नाही आहे, याही बाजूला आणि त्याही बाजूला नाही. फक्त आपण एकमेकाला परिचय हा असा आहे. पण हा परिचयसुद्धा वास्तविक आपला परिचय नाही आहे. आपला वास्तविक परिचय आहे आपण चिरकाल अनंत काळापासून देवाचे भक्त आहोत आणि देवाचे भक्त होतो आणि देवाचे भक्त राहणार आहे. हीच आपली खरी ओळख आहे, हाच आपला परिचय आहे. आणि हाच परिचय माणसाला धन्य करतो, कृतार्थ करतो आणि कृतकृत्य करतो. पुन्हा आपण भगवंताच्या चरणी अनेक अनेक दंडवत करून त्यांची कृपा आपल्याला लाभावी अशी आपण विनवणी करतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.